ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन जजसोबतचा महिपतचा डाव आता एका क्षणात उधळून लावणार असतो. जो दागिन्याचा तुकडा अर्जुनने मागे पुरावा राखलेला असतो त्या पुराव्यावरती आता साक्षीचे फिंगरप्रिंट मिळणार असतात व तिथेच आता साक्षीच खुनी आहे हे अर्जुन सिद्ध करून दाखवणार असतो व ऐनवेळी पोहोचत तो सायलीचं आश्रम देखील वाचवणार असतो. तर जजने आता महिपतला आश्रम पाडण्यासाठी परवानगी दिलेली असते कोर्टाकडून. परंतु अर्जुन आता लाचखोर जजच्या समोर साक्षी महिपतचा खरा चेहरा कसा घेऊन येणार व त्याचबरोबर साक्षीला अडकवत अर्जुन आता सायलीसाठी आश्रम कसं वाचवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुनला माहिती मिळालेली असते की पोलीस स्टेशनमध्ये एव्हिडन्स रूममध्ये आग लागलेली आहे व तिथेच अर्जुनने जमा केलेले सर्व पुरावे नष्ट झाले आहेत, जळून राख झाले आहेत. परंतु अर्जुन आधीचाच हुशार असतो. त्याने आधीच एक पुरावा मागे राखलेला असतो कारण पूर्वसूचना त्याला आधीच मिळालेली असते. महिपत पुरावे नष्ट करण्याच्या मार्गावरती असू शकतो हे त्याने आधीच हेरलेलं असतं व म्हणून अर्जुनने तो दागिन्याचा तुकडा आता स्वतःकडे ठेवलेला असतो. तर आता सर्वच जण जमलेले असतात. कोर्ट केसला सुरुवात झालेली असते. तर तिथे आता तो लाचखोर जज आल्यानंतर स्टेटमेंटला सुरुवात करायला सांगतो. अर्जुन तिथे आता उठतो व जजला सांगतो की माय लॉर्ड, तुम्ही आम्हाला जो 6 तासांचा वेळ दिला होता त्या वेळेनुसार आम्ही आश्रमात जाऊन काही पुरावे मिळवले होते व तेच पुरावे आम्ही इन्स्पेक्टर शिंदेंच्या हाती देखील सोपवले होते. परंतु पुढे नक्की काय घडलं हे स्वतः इन्स्पेक्टर तुम्हालाच सांगतील. असं म्हणत अर्जुन इन्स्पेक्टर यांना कटघऱ्यात बोलवतो. अर्जुन तिथे आता इन्स्पेक्टरांना प्रश्न विचारतो की तुम्ही मला सांगा, आम्ही ज्यावेळी आश्रमात पुरावे शोधत होतो त्यावेळी तुम्ही आमच्या सोबतच होतात आणि आमच्याकडे जेवढे पुरावे होते ते आम्ही एव्हिडन्स बॉक्समध्ये जमा केले होते व तो एव्हिडन्स बॉक्स आम्ही तुमच्या हाती दिला होता जे की बंधनकारक होतं. आम्ही सर्व पुरावे तर तुमच्या हाती दिले होते, मग ते पुरावे नष्ट कसे काय झाले हे तुम्ही कोर्टाला सांगा. तर तिथे आता इन्स्पेक्टर साक्ष देतात की हो माय लॉर्ड, अर्जुन सुभेदारांनी आमच्या हाती ते सर्व पुरावे सोपवले होते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये एव्हिडन्स रूममध्ये शॉर्ट सर्किट झाला व तिथे असणारे बाकीचे इतर पुरावे देखील जळालेले होते आणि जे पुरावे अर्जुन सुभेदारांनी आमच्या हाती सोपवले होते त्या पुराव्यांची देखील राख झाली आहे. अर्जुन तिथे आता इन्स्पेक्टरांना बसायला सांगतो व त्या जजला सांगतो की माय लॉर्ड, तुम्हीच पहा, तुम्ही आम्हाला दिलेल्या वेळेनुसार आम्ही आश्रमात साक्षी शिकरेंच्या विरोधात काही पुरावे मिळवले होते. परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आणि तिथे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ते पुरावे नष्ट झाले आहेत. आम्ही आमचं काम तर फत्ते केलं होतं. मग आता आश्रमात आम्हाला काही पुरावे मिळाले होते याचा अर्थ असाच होतो की आश्रमात आणखीनही पुरावे दडलेले असू शकतात आणि आश्रम पाडणं आता शक्य नाही आहे. कारण आश्रम जर पाडलं तर तिथे आणखीन जे पुरावे आहेत ते तिथेच संपू शकतात. कारण एकदा जर आश्रम नष्ट झालं तर तिथे असणारे पुरावे देखील नष्ट होतील आणि महिपत शिकरे यांना तेच तर करायचे आहे. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की हे आश्रम आता पाडलं जाऊ शकत नाही व तशी तुम्ही परवानगी देखील देऊ नये. कारण आश्रमात आणखीनही पुरावे दडलेले आहेत ज्याच्या आधारावरती खून नक्की कोणाच्या हातून घडला हे सिद्ध होऊ शकतं. तर तिथेच आता पवार वकील ऑब्जेक्शन घेतात. पवार वकील सांगतात की माय लॉर्ड, अर्जुन सुभेदार जे म्हणत आहेत त्याचनुसार त्यांनी पुरावे मिळवले होते असं आपल्याला सांगितलं आहे आणि ते पुरावे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा देखील केले होते. मग माझा एक प्रश्न आहे की पोलिसांनी वेळेस ते पुरावे चेक का नाहीत केले? त्याच्यावर ते फिंगरप्रिंट नक्की कोणाचे होते हे चेक करायला हवं होतं ना. आणि त्याच्याचवरून माझ्या आशिलावरती जे आरोप लागले आहेत ते खरे की खोटे हे सिद्ध तरी झालं असतं. मला असं वाटतं की अर्जुन सुभेदारांकडे भक्कम असा कोणताही पुरावा नव्हता, त्यामुळे त्यांनीच हलगर्जीपणामध्ये सगळं घेतलं आहे. अर्जुन सुभेदारांनी आता दिलेल्या वेळेनुसार ते आश्रम का पाडलं जाऊ शकत नाही हे स्पष्ट करू शकत होते, परंतु त्यांनी तसं काहीच पुरावे सिद्ध करून दाखवलेले नाही आहेत. त्यामुळे कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही निर्णय महिपत शिकरेंच्या बाजूने द्यावा अशीच माझी कोर्टाला विनंती आहे, असं तिथे आता पवार वकील सांगतात. आता निर्णयाची वाट दोन्हीही बाजूने पाहिली जाते.
तर तो जजादीचाच लाचखोर असतो. काही जरी झालं त्याला महिपतच्या बाजूनेच निर्णय सुनवायचा असतो आणि त्याला ती संधीच मिळालेली असते. तर तो जज तिथे आता म्हणतो की दोन्ही प्रतिस्पर्धी वकिलांचं स्टेटमेंट मी ऐकलं आहे, परंतु अर्जुन सुभेदार, आम्ही म्हणजेच कोर्टाने तुम्हाला 6 तासांचा अवधी दिला होता आणि त्या वेळेनुसार तुम्हाला कोर्टात पुरावे सिद्ध करायला देखील सांगितले होते, परंतु तुम्ही कोर्टात आता पुरावे सिद्ध करू न शकल्याने हे कोर्ट महिपत शिक्रे यांना आश्रम जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहे. असं ज्यावेळी तिथे निर्णय सुनावलेला असतो तेव्हा अर्जुनला देखील तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. तर सायली, कुसुम, मधुभाऊ आता पूर्णपणे कोलमडून गेलेले असतात. परंतु हा अर्जुनचा गनिमी कावा असतो हे कोणीच ओळखलेलं नसतं, कारण चैतन्य अर्जुनचं एक वेगळंच काहीतरी ठरलेलं असतं. तर तिथे आता सायली, कुसुम व मधुभाऊ देखील आता खूप रडत असतात, कारण त्यांचं राहतं घर जे आहे ते आता पडणार असतं. तर सायली तिथे आता अर्जुनला म्हणायला लागते की सर, हे काय घडलं आहे? तुम्ही तर म्हणाला होतात ना की पुरावे कोर्टात सादर केले काय किंवा नाही केले काय तर निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे, तुम्ही आश्रम पडू देणार नाहीत. मग हे नक्की काय घडतं आहे? तेव्हा तिथे आता कुसुमताई देखील, मधुभाऊ देखील प्रश्नांचा भडीमार करत असतात अर्जुनवरती. अर्जुन तिथे त्यांना फक्त एकच सांगतो की माझ्यावरती विश्वास ठेवा. मला चांगलंच माहिती होतं की हे असंच घडणार आहे, कारण तो जज महिपतचा साथीदार आहे, महिपतचा माणूस आहे तो. आपण किती जरी पुरावे दाखवून केस पालटायचा प्रयत्न केला असता तरी देखील त्यांनी ते पुरावे नष्टच केले असते किंवा काही कारणास्तव ते पुरावे मान्य देखील केले नसते. हे बघा, माझ्यावरती फक्त तुम्ही विश्वास ठेवा. हे आश्रम मी अजिबात पडू देणार नाही, त्याची वीटही मी हलू देणार नाही, असं म्हणत अर्जुन चैतन्यसोबत आता निघून जाणारच असतो. इतक्यातच तिथे साक्षी, महिपत दोघेही आलेले असतात. महिपत तिथे आता म्हणतो की काय अर्जुन सर, आहोत तुम्ही तर म्हणाला होतात ना की आता कोर्टात मजा बघा, परंतु काय, तुम्ही आमच्या साक्षीला अडकवण्यासाठी तिच्यावरती खोटे आरोप लावलेत आणि तिच्या विरोधात काही पुरावे गोळा केले होते, परंतु आता ते पुरावे जळालेत असं आम्हाला कळलं होतं. आमच्या साक्षीला जर अडकवायचंच होतं तर चांगले भक्कम पुरावे तर घेऊन यायचे ना. तिथे आता साक्षी मुद्दा म्हणते की जाऊ द्यात ना व्हांना, त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता हे त्यांना चांगलंच माहिती होतं आणि जर असतं तर ते भक्कम पुरावे नव्हते, म्हणूनच कदाचित त्यांनीच त्या इन्स्पेक्टरला ते पुरावे जाळायला सांगितले असावेत आणि कोर्टात अशी केस फिरवायचं ठरवलं असेल की पुरावे आम्ही तर मिळवले होते परंतु ते नष्ट झाले आणि असं म्हणून त्यांना वाटत असेल की केस त्यांच्या बाजूने फिरेल. परंतु न्याय हा सत्याचाच असतो आणि तो आम्हाला मिळालेला आहे, कारण त्यात आमची चूक नाही आहे, असं ज्यावेळी साक्षीशी ते म्हणते तेव्हा सायली सांगते, साक्षी, न्याय अजून सत्याच्या बाजूनेच असतो, परंतु सत्याचा विजय अजूनही झालेला नाही आहे. माझा अर्जुन सरांवरती पूर्ण विश्वास आहे की ते नक्कीच काहीतरी करतील आणि आश्रम वाचवतील. तेव्हा महिपत साक्षीला तिथे हसू येतं व ते दोघेही आता खुलासा करतात की आश्रम आणि अर्जुन सुभेदार वाचवणार. आता काही तासातच ते आश्रम पाडलं जाणार आहे. तिथे आता महिपत म्हणतो की हो, JCB वगैरे कामगार तिथे आता हजरच झाले आहेत, आता काही वेळातच ते आश्रम पडणार आहे, असं सांगत ते दोघे आता तेथून निघून जातात. सायली आता पुरती कोलमडून गेलेली असते. अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की मिसेस सायली, माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, मी आश्रमाला काहीच नाही होऊ देणार. परंतु सायली, कुसुम दोघी आता आश्रमाकडे वळतात. सायली तिथे आता थांबायलाच तयार नसते. ती काहीही अर्जुनला न बोलता तिथून कुसुमला घेऊन आश्रमाकडे निघते. तर चैतन्यला अर्जुन सांगतो की चैतन्य, चल, आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. महिपतने आश्रम पाडण्याआधी आपल्याला स्टे ऑर्डर मिळवायची आहे. चैतन्य तिथे म्हणतो की परंतु अर्जुन, आपण स्टे ऑर्डर कशी मिळवणार आहोत? नाही म्हणजे पुरावे. तिथे आता अर्जुन सांगतो की एक पुरावा मी मागे राखून ठेवला होता चैतन्य, आपल्याला शिंदे इन्स्पेक्टर आहेत ना त्यांच्याकडे जावं लागणार आहे, कारण त्यांच्याकडे साक्षीचे फिंगरप्रिंट आहेत. आपण तिकडे त्यांच्याकडे जाऊन भेट घेऊयात आणि त्यानंतर जो दागिन्यांचा तुकडा आहे त्याच्यावरचे फिंगरप्रिंट साक्षीचेच आहेत की नाही हे चेक करून घेऊयात व त्यानंतर आपण कोर्टात येऊयात आणि जजकडून स्टे ऑर्डर घेऊयात. चैतन्य आता तिथे अर्जुनचं कौतुक करतो. तो म्हणतो की वा अर्जुन, खरंच वेळीच सावध झाला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, आता ही कौतुकाची वेळ नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर आश्रम वाचवायचा आहे. तुला माहिती आहे ना तो महिपत शिक्रे काय म्हणाला? तू काही तासातच आश्रम पाडणार आहे, त्याच्या आधीच आपल्याला तिथे हजर व्हावं लागणार आहे. तर अर्जुन, चैतन्य दोघेही आता
इन्स्पेक्टर शिंदे यांची भेट घेतात. अर्जुन तिथे आता इन्स्पेक्टर शिंदे यांना म्हणतो की आमच्या हाती एक पुरावा लागलेला आहे. आम्हाला आश्रमात एक पुरावा भेटला होता, दागिन्यांचा तुकडा, आणि तो आम्ही त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये जमा केलेला नव्हता. त्याच पुराव्याच्या आधारे साक्षी आश्रमात होती हे सिद्ध होऊ शकतं. आम्हाला फक्त आता त्या दागिन्याच्या तुकड्यावरचे फिंगरप्रिंट चेक करायचे आहेत. तेव्हा तिथे आता इन्स्पेक्टर शिंदे अर्जुनला प्रश्न विचारतात की परंतु सर, तुम्ही तर हे इलिगलरित्याच जवळ ठेवलं आहे, तुम्ही कायदा मोडला आहे. अर्जुन तिथे सांगतो की नाही, मी कोणताही कायदा मोडलेला नाही आहे. हे बघा, हा पुरावा आहे की नाही याच्यावरती मी आतापर्यंत विचार करत होतो, आणि कायद्याच्या भाषेत जर उत्तर द्यायचं झालंच तर जो पुरावा नाही आहे असं आपल्याला वाटत असतं तो आपल्या जवळ ठेवला काय किंवा तो कोणाच्या ताब्यात दिला काय काहीच फरक पडत नसतो. आणि मी कोणताही कायदा मोडलेला नाही आहे. जे करतोय ते कायद्याच्या चौकटीतच राहून करतो आहे. मला लवकरात लवकर याचे फिंगरप्रिंट चेक करायचे आहेत. जर तुम्ही लवकरात लवकर हे फिंगरप्रिंट चेक नाही केले तर तिकडे आश्रम पडू शकतं. मला पुरावा हा घेऊनच जायचा आहे. असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर शिंदे आता अर्जुनची मदत करतात. इथेच आता साक्षी जबरदस्त अडकणार असते. तर तोचपर्यंत आश्रमात महिपत साक्षी हे काही कामगारांना घेऊन पोहोचलेले असतात. तर महिपतने तिथे आता त्या कामगारांना सूचना दिलेल्या असतात की जा आणि ते आश्रम हळूहळू पाडायला सुरुवात करा. इतक्यातच तिथे सायली, कुसुम दोघेही धावत आलेले असतात. तर सायली तिथे हात जोडून महिपतकडे विनंती करते की प्लीज हे आश्रम पाडू नका. हे आश्रम आमच्या मधुभाऊंचं आहे, ते आमचं घर नाही तर आमच्यासाठी ते मंदिर आहे. प्लीज हे पाडू नका, आमची मुलं रस्त्यावरती येतील. या आश्रमाशी आमच्या अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. प्लीज मी तुम्हाला विनंती करते, प्लीज हे आश्रम पाडू नका. असं सायली तिथे आता गयावया करत असते. त्यांच्यासमोर आश्रम न पाडण्यासाठी भीक मागत असते. परंतु महिपत साक्षीला तर हेच हवं असतं. अर्जुन सायलीने तिच्या पायाशी यावं, त्याचे हात जोडून माफी मागावी व त्याच्यासमोर असंच विनंती करत राहावं. परंतु आश्रम आता सायलीच्या विनंतीला मान न देता तिथे आता सांगतो की नाही, आम्हाला कोर्टाकडून ऑर्डर मिळाली आहे आश्रम पाडण्यासाठीची, आणि आता आम्ही आश्रम पाडणार आहोत. नाहीतर माझ्या पोरीचं, माझ्या साक्षीचं एवढ्या दिवसांचं स्वप्न कसं पूर्ण होणार ना. आता या जागी रिसॉर्ट उभं राहणार. इतक्यातच तिथे आता JCB देखील बोलावून घेतलेला असतो. ज्यावेळी सायलीचं लक्ष त्या JCBकडे जातं तेव्हा ते महिपत आता त्याला बोलावून घेतो. जसजसा JCB पुढे येत जाईल तसतसं सायलीच्या काळजाचा ठोका देखील वाढलेला असतो. तिला खूप भीती वाटत असते. काही जरी झालं तरी ते आश्रम पडूच नये असं वाटत असतं. आणि सायली त्या JCBच्या समोर जाऊन आता उभी राहते व त्यांना म्हणायला लागते की नाही, मी हे आश्रम अजिबात तुम्हाला पाडू देणार नाही. कुसुम सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असते, ती तिला मागे खेचत असते. तर सायली काहीच ऐकून घ्यायला तयार नसते, कारण सायलीला काही जरी झालं कोणत्याही परिस्थितीत ते आश्रम वाचवायचं असतं. तर इकडे अर्जुनला आता भक्कम पुरावा भेटलेला असतो, कारण त्या दागिन्यावरचे साक्षीचे फिंगरप्रिंट मॅच झालेले असतात. अर्जुन आता खूपच खुश होतो आणि अर्जुन चैतन्य धाव घेतात ते जजकडे. अर्जुन आता एक खूप मोठा महत्त्वाचा पुरावा, साक्षीच्या विरोधातला पुरावा तिथे जजच्या समोर ठेवलेला असतो. अर्जुन तिथे आता म्हणतो की मी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन न करता अगदी कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पुरावा मिळवला आहे. हा दागिन्याचा तुकडा आम्हाला आश्रमात सापडला होता आणि तो पुरावा आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडला होता. परंतु हा पुरावा मी मुद्दामच इन्स्पेक्टरच्या हाती दिला नव्हता, कारण मला पक्की खात्री होती की तो नष्ट केला जाऊ शकतो, आणि म्हणूनच हा पुरावा मी माझ्या खिशात ठेवलेला होता, तो माझ्या जवळ ठेवलेला होता. परंतु मला त्यावेळी माहिती नव्हतं की हा पुरावा आहे की नाही. हा दागिन्याचा तुकडा नक्की कोणाचा आहे, त्या आश्रमातील बायकांचा आहे की साक्षी शिकरेचा आहे हे अजून सिद्ध झालेलं नव्हतं. परंतु आता मी हे सिद्ध करू शकतो की खुनाच्या रात्री साक्षी आश्रमातच होते. हे बघा मिलॉर्ड, साक्षी शिकरेने स्वतः स्टेटमेंट दिलं होतं की मधुभाऊंकडून आश्रम मागण्यासाठी साक्षी ही आश्रमात गेली होती, परंतु ती आश्रमाच्या आत गेली नव्हती असंच तिने आपल्याला सांगितलं होतं. ती 2 वेळा तिथे गेली, परंतु ती मधुभाऊंशी अंगणातच बोलून बाहेर तिथूनच आली होती. आणि आता हा दागिन्यांचा तुकडा जो आम्हाला भेटला होता तो आम्ही चेक करून पाहिला आहे आणि त्याच्यावरती आता साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंट मिळालेले आहेत. याचा अर्थ असाच होतो की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच होती आणि तुम्ही दिलेल्या वेळेनुसार
त्या 6 तासांच्या वेळेत हा पुरावा आम्हाला मिळालेला होता. तोच पुरावा आम्ही कोर्टात सादर केलेला नव्हता, कारण तो पुरावा आहे की नाही हे अजूनही आम्हाला माहिती नव्हतं. परंतु आता तुम्ही आश्रम पाडण्याची जी परवानगी दिली त्याचनंतर मला वाटलं की एकदा तरी हा दागिन्याचा तुकडा चेक करून पाहावा. आणि ते आता साक्षीचे फिंगरप्रिंट आम्हाला मिळालेले आहेत. आणि मी सांगितल्यानुसार मी जे प्रॉमिस केलं होतं त्याचनुसार खुनाच्या रात्री साक्षी आश्रमातच होती मी सिद्ध करून दाखवलं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं जर मी तसं सिद्ध नाही करून दाखवलं तर तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल. आणि आता हे मी सिद्ध करून दाखवलं आहे, त्यामुळे तुम्हाला आश्रम पाडता नाही येऊ शकणार. त्या आश्रमात अनेक असे पुरावे मिळू शकतात की जिथून खरा कोणी कोण आहे हे सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे कायद्याचा जर विचार करायचा झाला तर ते आश्रम तुम्ही पाडू शकत नाहीत, कारण तिथे गंभीर गुन्हा घडला आहे. तो अजून सिद्धही नाही झाला की खरा आरोपी आहे तरी कोण. आणि जोपर्यंत तो आरोपी कोण आहे हे सिद्ध होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही तो आश्रम पाडण्याची परवानगी देऊच शकत नाही. अर्जुनने तिथे आता संपूर्ण स्टेटमेंट मांडलेलं असतं. अगदी तिथे आता कोर्टच उभा केलेला असतो व कटघरात त्याने आता जजलाच ठेवलेलं असतं. कारण सगळं काही स्टेटमेंट दिल्यानंतर आता जजच्या लक्षात येतं की नक्की काय घडलं होतं ते. आणि अर्जुन सुभेदाराने दिलेला शब्द देखील पाळला आहे. त्यामुळे जजचा नाईलाज होतो व जजला तिथे आता निर्णय बदलावा लागतो. जज स्वतः तिथे आता अर्जुनला स्टे ऑर्डर देतात की जोपर्यंत आश्रमात घडलेला खून, त्या खुनाचा खरा आरोपी, खरा गुन्हेगार जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत ते आश्रम पाडलं जाऊ शकत नाही असं त्या स्टे ऑर्डरमध्ये लिहिलं गेलेलं असतं. तर इकडे आश्रमामध्ये सायली हात जोडून तिथे आता महिपतला विनंती करत असते आणि ती जेसीबीच्या समोरून हटायला तयारच नसते. तर महिपत तिथे आता त्या ड्रायव्हरला सांगतो की हे बघ, ही जर हटत नसली ना तर डायरेक्ट अंगावर घालीच्या, कारण कोर्टाकडून ऑर्डर मिळाले आहे आणि आता ही आमचं काम असं नाही रोखू शकत. आता महिपत कसा माणूस आहे हे कुसुमला चांगलंच माहिती असतं, त्यामुळे कुसुम सायलीला मागे खिचत असते. तर तिथेच आता जेसीबी हा आश्रमावरती चढलेला असतो आणि तिथेच आता एक कोपरा ज्यावेळी पाडायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस सायली खूपच रडत असते. अगदी हात जोडून जीवाच्या आकांत्याने ओरडून ओरडून महिपतला सांगत असते की प्लीज हे आश्रम पाडू नका. परंतु महिपत साक्षी फक्त सायलीचा त्यांनी तमाशा बनवलेला असतो व तिचा तमाशा ते पाहून हसत असतात. परंतु इतक्यातच अर्जुनची धमाकेदार एंट्री होते आणि अर्जुन तिथे आता सांगतो की थांबा, हे आश्रम तुम्ही पाडू शकत नाही. अर्जुनने वेळेवरती येऊन आता काम रोखलेलं असतं. सायलीला दिलेलं, मधुभाऊंना दिलेलं प्रॉमिस त्याने आता पूर्ण केलेलं असतं. अर्जुन आल्यानंतर सायलीचा चेहरा खुलतो. तर तिथे अर्जुन आता समोर येतो व जेसीबीला थांबवायला सांगतो. महिपत तिथे म्हणतो की काय अर्जुन साहेब, अहो आता कोर्टाकडून आम्ही परवानगी घेऊनच काम करतो आहोत ना, यात देखील तुम्ही खोडा घालणार आहात का. अर्जुन तिथे आता महिपतच्या समोर येतो आणि महिपतच्या तोंडावर स्टे ऑर्डर फेकतो. अर्जुन तिथे म्हणतो की मी कोर्टात एक पुरावा असा सादर केला आहे ना महिपत शिकरे, की तिथे तुझी मुलगी तर अडकलीच आहे, परंतु कोर्टाची ही स्टे ऑर्डर आहे आणि या स्टे ऑर्डरनुसार तुम्ही हे आश्रम पाडू शकत नाहीत. ज्यावेळी अर्जुन तिथे आता असा निर्णय सांगतो त्याच वेळेस महिपत साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. दोघे आता घाबरून जातात. अर्जुनने गनिमी कावा करून आता आश्रमही वाचवलेलं असतं आणि साक्षीला जेलमध्ये पाठवण्याची तयारी देखील केलेली असते, कारण साक्षीची आता कसून चौकशी होणार असते. तर अर्जुन ज्यावेळी फिरून आता सायलीला सांगतो की हे आश्रम पडणार नाही आहे त्यावेळी सायली पळत येऊन अर्जुनला मिठी मारते. अर्जुनला ती अर्जुनचे आभार मानत असते. कुसुमताई देखील आता अर्जुनचे आभार मानायला लागते. तर अर्जुन तिथे सांगतो की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की या आश्रमाची वीटही मी हलू देणार नाही, मग हे आश्रम मी कसं पडू दिलं असतं. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा सायली म्हणते की सर, आपल्याला लवकरात लवकर आता मधुभाऊंची भेट घ्यावी लागेल. तुम्हाला माहिती आहे ना की मधुभाऊ किती हतबल झाले होते, कोलमडून गेले होते. ते अजूनही याच मनस्थितीत असतील की त्यांचं आश्रम आता पडलं जाणार आहे, त्यांचं घर आता नेस्तनाभूत होणार आहे. परंतु आपल्याला लवकरात लवकर त्यांच्याकडे जाऊन आनंदाची बातमी ही द्यावी लागेल ना. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, आपण जाऊयात. अर्जुन फिरून आता महिपतला पुन्हा सांगतो की महिपत शिकरे, स्टे ऑर्डर वाचली ना, आता हे आश्रम पडलं जाऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल
की प्रत्येकाला पैसे देऊन विकत घेता येतं, परंतु कायदा असा विकत घेता येत नसतो महिपाल शिकरे. तेव्हा सायली आता समोर येते आणि साक्षीला सडेतोड उत्तर देत म्हणते की साक्षी, आता झाला आहे खऱ्या सत्याचा विजय. साक्षी तिथे आता चांगलीच तोंड घशी पडलेली असते. महिपत साक्षीला आता तिथूनच माघार फिरावं लागणार असतं. तर चैतन्य मुद्दाम साक्षीकडे पाहून हसत असतो. तर अर्जुन, सायली, चैतन्य, कुसुम चौघेही आता जाऊन मधुभाऊंची भेट घेतात. सायली मधुभाऊंकडे जाते व सांगते की मधुभाऊ, अशी सायलीने हाक मारता क्षणी मधुभाऊ आता उठतात व तिथे आता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात की साऊ, सगळं संपलं ग बाळा, आपला आश्रम आता पाडलं देखील असेल. तेव्हा सायली सांगते की नाही मधुभाऊ, अहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की यांनी हे आश्रम वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अहो तुम्हाला माहिती नाही आहे मधुभाऊ, आश्रम पाडलं जाणार नाही आहे. यांनी स्टे ऑर्डर आणली आहे आणि महिपतच्या तोंडावरती ती फेकली. यांनी आपल्या आश्रमाला काहीच होऊ दिलं नाही आहे मधुभाऊ. आश्रमाची वीटही त्यांनी हलू दिलेली नाही आहे. त्यांनी त्यांचं वचन पाळलं आहे. तेव्हा मधुभाऊंचा आनंद देखील आता गगनात मावेनासा होतो. अर्जुन पुढे येतो आणि अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आपणच जिंकणार, शेवटी विजय आपलाच झाला आहे. तर तिथे आता मधुभाऊ अर्जुनचं कौतुक करतात व म्हणतात की जावई बापू. कुसुम म्हणाली, अगदी तेच खरं आहे हा, तुम्ही ना अगदी जादूगार आहात. अशी जादूची कांडी फिरवल्यासारखी तुम्ही ती केस फिरवलीत आणि आश्रम देखील वाचवलं. तेव्हा तिथे आता सायली सांगते की नाही मधुभाऊ, अर्जुन सरांनी फक्त आश्रमच वाचवलेलं नाही आहे, तर साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच होती हे देखील सिद्ध करून दाखवलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, आता साक्षीची देखील कसून चौकशी होणार आहे. आता साक्षी देखील या केसमध्ये बरोबर अडकले आहे. मधुभाऊ, आता तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी अर्जुन सर तुम्हाला या जेलच्या बाहेर काढतील. तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की हो मधुभाऊ, लवकरच मी तुम्हाला इथून बाहेर काढेन. तुम्ही तुमच्या मुलांसोबत, तुमच्या साऊसोबत असाल आणि हे मी तुम्हाला वचन देतो आहे. तर तिथे आता अखेर अर्जुनने सत्याचा विजय करून दिलेला असतो. त्याचबरोबर गुन्हेगार साक्षीला सुद्धा आता जेलमध्ये पाठवण्याची तयारी केलेली असते व अर्जुनने मधुभाऊंना देखील आनंदाची बातमी दिलेली असते की त्यांचा आश्रम आता पडला जाणार नाही आहे. अर्जुनने शेवट हा गोड